नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत शिळवणी ते शिळवणी बॉर्डर तांडा या मार्गावरती. पाठीमागचे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटेल की आपण रस्त्यावरतीच आहोत का, तर हा रस्ता नाही तर रस्त्याला तळ्याचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. याच अनुषंगानं या शिळवणी बॉर्डरवरती 1ली ते 12वीपर्यंतच्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी येत असतात. खरं तर या विद्यार्थ्यांना हा पायी प्रवास करत असताना किती वेदनादायक प्रवास करावा लागतो याची कल्पना न केलेली बरी. एवढेच नाही तर या तांड्यापासून एखाद्या गावकऱ्यांना किंवा एखाद्या महिलेला किंवा दवाखान्यात जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर जायचं म्हटलं तर या रस्त्यानं तो योग्य वेळी पोहोचू शकत नाही. हेच वास्तव इथं आपल्याला पाहावयास मिळतं. आता माझ्यासोबत आहेत शिळवणी मार्गे जाणारे अनेक प्रवासी आणि त्याचबरोबर शिळवणी बॉर्डर येथे राहणारे विद्यार्थी आणि शाळेसाठी जाणारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनेक विद्यार्थी दिसत आहेत. तुमचं नेमकं नाव काय? हा रस्ता बघितल्यानंतर हा रस्ता आहे का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. आणि नेहमी तुम्ही या मार्गे वाहन चालवता, गाडी चालवत असता, कशा पद्धतीची तुम्हाला अडचण येते, काय सांगता? सर भरपूर अडचणी येते सर. यायला तर लई तकलीफ आहे. वाहनवाल्याला तर जास्तीत जास्त लई तकलीफ आहे सर. जास्तीत जास्त म्हणजे ॲक्सिडेंट बी होत्यात, परत रस्ता पण बरोबर नाही सर. एखादी टू व्हीलर जरवाला जर असलं तर त्याला तर लई तकलीफ आहे. आणि मोठ्या गाडीवाल्याला जे आहे तो थोडंफार चालून व्यवस्थित हे करू शकतं, पण लहान गाडीवाला तर बिलकुल जायला येत नाही सर. एकाच वेळेस जर 2 वाहनं जर म्हणजे पासिंग करायचं असेल तर कशा पद्धतीची अडचण येते तुम्हाला, काय सांगाल याबद्दल? ॲक्सिडेंटची आणि म्हणजे पडायची शक्यता असते सर. दोन्ही जर गाड्या जरा येवलेल्या असेल तर सर. तुमची मागणी काय आहे की हा रस्ता लवकर झाला पाहिजे किंवा काय भूमिका आहे याच्याकडे तुम्ही बघता किंवा काय सांगता एकूणच कसं? जेवढं लवकर झालं तेवढं लईच धन्य होईल सर. लवकर जेवढं लवकर झालं. जेव्हा गाड्यावाल्याला लई तकलीफ आहे सर. म्हणजे एकतर शाळा आहे, शाळावाले तर लई तकलीफ होणार आहे सर. आणि उलट कारण की इथून जाणं येणारा तर म्हणजे छोटे गाडी व मोठे गाडी असू दे, भरपूर मोठं खड्डे बी आहेत. आणि जवळपास किती वर्षापासून आहे की हे तर रस्ता होणारच नाही, कधी झालं बी नाही सर हे रस्ता. आज महाराष्ट्राच्या या बॉर्डरवरती अशी अवस्था आहे. अशाच पद्धतीची बाजूचे जे राज्य कर्नाटक राज्य आहेत तिथल्या रस्त्याची आणि आपल्या रस्त्याची कशा पद्धतीने परिस्थिती आहे, काय सांगाल? त्या रस्त्याची तर काही बोलायचं हेच नाही, पण महाराष्ट्रामधलं तर काहीच नाही. आमच्या बॉर्डरवरती, कर्नाटक बॉर्डरवरती हे आश्रम आणि बॉर्डरवरती ह्याला तर कोणी लक्ष बी देत नाही. इकडं कोणी बघायला बी तर नाही. मेले तर काय आणि कुठं गेले तर काय, इथं काहीच नाही. इथं ॲक्सिडेंट बी झालं तर कोणी येऊन घेऊन जायला बी तर काय हे नाही सर. असंच आहे. आपलं नाव काय आणि आपण नेमकं कुठे राहता? चव्हाण सूर्यकांत परशुराम, शिळवणी बॉर्डर तांड्यावर राहतो मी. आणि तिथे शाळा आहे 1ली ते 12वीपर्यंत. शिळवणी ते आश्रम हा रस्ता एकदम खराब. 2 ॲक्सिडेंट झाले, एकाचं पाय गेलं आणि एकाचा हात गेलेला आहे. तरी शासनाला अशी कळकळीची विनंती करतो की हे रस्ता पहिले अगोदर करून देणे. इथले आम्ही रहिवासी आहात. आज 10 वर्ष झाले ह्याचं काहीच बेपत्ता आहे रोडचं. आधी बाईला डिलिव्हरी झाली समजा तरी अपघात होण्याची शक्यता आहे या रस्त्यावर.
हा रस्ता एकदम खराब आहे पूर्ण. किती वर्ष झाला हा रस्ता नाही? हा रस्ता होऊन नाही म्हणजे 15 वर्ष झाले ह्याचं काहीच नाही. हे रस्ता आहे की नाही ते कुणाला माहिती आहे बी की नाही हे बी काही माहिती नाही आम्हाला. ते बी पुढच्या एकूणच हा रस्ता आता सध्या होत नसल्यामुळं संपूर्ण नागरिकाला खूप मोठ्या खूप त्रास आहे. जेवढे आता इथून जो आता हे हायवे रोड आहे मुखेड ते बिदर मधला रस्ता आहे. तर तुकाराम हंगरगाव हे एक आपलं एक कर्नाटक गाव आहे समजा. तिथून अलीकडे महाराष्ट्राचं बॉर्डर धरलं तर आमचं बॉर्डर हानेगावपर्यंत रस्ता असंच आहे. याचा विचार अजिबात पूर्ण रस्ताच खराब आहे इथून हानेगावपर्यंत. म्हणजे या भागामध्ये मतदानाला अनेक पक्षाचे पक्षश्रेष्ठी येतात. निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळे वचनं वादे दिले जातात, परंतु त्यानंतर याकडे कोणत्याही पक्षाचे असू दे परंतु येतात का किंवा या संदर्भात कोणी तुमच्याबद्दल चर्चा केली का? काय सांगाल? काहीच नाही चर्चा. यस आम्ही करणार आहेत, येतो आम्ही, हे असं करतो तसं करणारा रोड होणार आहे हे आश्वासन देऊन जातात. कृष्णा बापूराव राठोड. तू इथे कशासाठी येतोस नेमकं का? शाळेला येतो शिकायला. मला सांग, या रस्त्याने येत असताना तुम्हाला या रस्त्याची अडचण कशा पद्धतीने भासते काय सांग? आता आम्ही शाळेला येणं जाणं करता चलत, हां तर खड्डा आता एखाद्या गाडी आले तिकडून त्या इकडून, तर आम्ही चालत जाताना खड्ड्यातलं पाणी आता अंगावर उडते, सगळं दप्तर वगैरे असे ओलं होते. म्हणजे तुम्ही या रस्त्यावरून जात असताना जे खड्ड्यामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे, चिखल भरलेलं आहे, तुम्ही जात असताना त्या गाडी एखादं खड्ड्यामध्ये जर टायर गेलं तर ते संपूर्ण अंगावर उडते बरोबर? हा. मग तुमची मागणी काय की आता अनेक इथे विद्यार्थी आहात, खरं तर ह्या विद्यार्थ्यांसाठी चांगला रस्ता होणं गरजेचं आहे, तर तू काय सांगशील की हा रस्ता तुमच्या शिक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे? हे महत्वाचं आहे. तर आता असं झालं की शाळेला येणं बी बंद जायचं असं आले. तर काय म्हणशील, तुला हे रस्ता व्हावा असं वाटतं का लवकर? शासनाला एवढीच विनंती आहे की हे रस्ता बनवून द्यावा लवकरात लवकर. माझं नाव दीपक आहे. मी राहणारा शिळोणी गावचा आहे. मी रोज आश्रम इथे बॉर्डर इथे शाळा येतो. मला यायला खूप त्रास होतो कारण इथे चिखोला आहे. जर पाऊस पडला तर पाय निसटायची भीती असते. असं जाणं येणे इतका प्रॉब्लेम आहे की सांगताच येत नाही. तुम्हाला गाड्या वगैरे भेटतात का वाहनं? गाडी तर भेटतच नाही या रस्त्यानं. कशामुळे भेटत नाही? त्या रोडामुळं. रोड खराब असल्यामुळे इकडे वाहनं येत नाही. हां, रोड इतका खराब आहे म्हणतात त्या रोडला नाही येणार मी असं म्हणतात. दोस्त पण म्हणतात गाडीवर नाही येणार आहे. नाही मी येऊ शकत नाही कारण की तिथं पडल्यानं डायरेक्ट ॲक्सिडेंटच होऊ शकतो, पाय मोडू शकतो. खूप भीती आहे आमच्या. मग काय करावं आम्हाला हे काय कळत नाही. हे रोड जल्दी झाल्यानंतर सरकारला विनंती आहे मला की जल्दी रोड झाला पाहिजे. अनेक राजकीय नेते, अनेक पदाधिकारी निवडणुकीच्या पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासने देतात. त्यांनी निवडणुकीच्या वेळेस मतदान आपल्या माध्यमातून कसं आपल्याला भेटेल यासाठी प्रयत्न करतात, परंतु हा रस्ता योग्य वेळी करणं किती महत्त्वाचं आहे हे मात्र ते विसरतात की काय, असाच प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. खरं तर हा प्रश्न गेल्या 15 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. अनेकांचे वादे निर्माण होतात, परंतु ते वादे पूर्ण केले जात नाहीत का? याच अनुषंगानं या ठिकाणी पुन्हा या मैदानावरती विद्यार्थ्यांना उभं राहावं लागतं, गावकऱ्यांना उभं राहावं लागतं, आपली समस्या वारंवार द्यावी लागते, सांगावी लागते. असं का? या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. खरं तर लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि या जनतेचे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित निघाले पाहिजेत. याच अनुषंगाने ही भूमिका महत्त्वाची आहे. खरं तर बाजूलाच कर्नाटक राज्य आहे, परंतु त्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे रस्ते तुम्हाला सहसा पाहावयास मिळत नाहीत. बाजूला गेल्यानंतर चांगला रस्ता दिसतोय, पण महाराष्ट्रातच असा रस्ता का, खड्ड्याचा रस्ता का, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून निकाली लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाहत रहा माइंडलाईट मीडिया.